दुष्ट आत्मे भाडेकरूंप्रमाणे असतात, ज्यांना तुम्ही कधीतरी जागा दिली, प्रवेश दिला, किल्ली दिली आणि ते येतात जातात जोपर्यंत तुम्ही तो प्रवेश बंद करत नाही आणि येशूच्या रक्ताने व पवित्र आत्म्याच्या शक्तीने त्यांना बाहेर काढत नाही. ख्रिस्ती व्यक्तीमध्ये दुष्ट आत्मा असू शकतो का? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो आणि अनेक ठिकाणी यावर वाद होतात. पण इथे एक फरक समजून घ्यायला हवा. दुष्ट आत्म्याचे प्रभाव आणि ताबा यात फरक आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर दुष्ट आत्मा प्रभाव टाकतो, त्रास देतो किंवा काही भागांवर नियंत्रण ठेवतो, तेव्हा तो प्रभाव असतो. पण जेव्हा दुष्ट आत्मा पूर्णपणे व्यक्तीचा ताबा घेतो, तेव्हा तो मालकी हक्क ठेवतो. ख्रिस्ती व्यक्तीवर दुष्ट प्रभाव असू शकतो, पण दुष्ट आत्मा ख्रिस्ती व्यक्तीचा मालक होऊ शकत नाही, कारण त्याचा आत्मा येशू ख्रिस्ताचा असतो. म्हणजे ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनातील काही भाग, विचार, भावना किंवा वर्तन यावर दुष्ट प्रभाव, त्रास किंवा नियंत्रण असू शकते, पण त्याचा आत्मा देवाच्या ताब्यातच असतो. देवाचे सेवक डेरेक प्रिन्स यांचे काही पुस्तके मी वाचलेली आहेत. त्यांनी सांगितले की बायबलमध्ये असा कोणताही आधार नाही की ख्रिस्ती व्यक्ती पूर्णपणे दुष्ट आत्म्याच्या ताब्यात जाऊ शकतो. ग्रीक भाषेत वापरलेला डिमनाइज्ड हा शब्द मालकी हक्क दर्शवत नाही, तर फक्त दुष्ट प्रभाव दर्शवतो. आणि त्यांच्या या पुस्तकात ते सांगतात की दुष्ट आत्मे व्यक्तीला पूर्णपणे मालक होत नाहीत, पण जीवनातील काही भागांवर नियंत्रण ठेवू शकतात. उदाहरण, कनान देश इस्रायलला दिला गेला होता, पण सुरुवातीला तिथे कनानी लोक राहत होते. हळूहळू त्यांना बाहेर काढले गेले आणि काही काळ कनानी तिथे राहिले तरी त्या जमिनीचे मालक नव्हते. त्याचप्रमाणे ख्रिस्तामध्ये आल्यानंतर व्यक्तीवर येशूचा अधिकार येतो, पण काही जुने प्रभाव काही काळ राहू शकतात, जे नंतर देवाच्या शक्तीने दूर होतात. तुम्हाला माहिती आहे, ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात अजूनही काही भाग असे असू शकतात जिथे दुखापत, वेदना, बंधने, न बदललेले विचार आणि स्ट्रॉंग होल्ड्स असतात, जे तोडणे गरजेचे असते. तसेच काही भाग असे असतात जिथे दुष्ट प्रभाव किंवा दुष्ट उपस्थिती असते, जी बाहेर काढणे आवश्यक असते. आता लोक एक वाद करतात, विश्वासणाऱ्यांमधून कधीही दुष्ट आत्मे काढू नयेत, म्हणजे डेलिव्हरन्स फक्त अविश्वासणाऱ्यांसाठी आहे. पण बायबलमध्ये असे कुठेही दिसत नाही. येशूने कधीही आपल्या शिष्यांना असं सांगितले नाही की फक्त अविश्वासणाऱ्यांमधून दुष्ट आत्मे काढा. तो असेही म्हणाला नाही की फक्त अविश्वासणाऱ्यांना बरे करा. त्याने फक्त सांगितले, जा आणि दुष्ट आत्मे काढा. जर तुम्ही कधी दुष्ट आत्मा काढला असेल किंवा काढताना बघितला असेल तर तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट कळेल. अनेक वेळा दुष्ट आत्मे ओरडून म्हणतात, ही व्यक्ती माझी आहे. तुम्ही त्यांना वचन दाखवू शकता, सांगू शकता की ही व्यक्ती देवाची आहे. पण जर ती व्यक्ती खरोखर देवाला समर्पित नसेल तर तुम्ही त्यांना बाहेर काढू शकणार नाही, कारण दुष्ट आत्मे कायदेशीर अधिकारावर काम करतात. उदाहरण म्हणून समजा तुम्ही एका घरात राहता आणि ते घर तुमचे आहे, तुमच्याकडे त्याचे कागद आहेत. जर मी तुमच्या घरात येऊन तुम्हाला म्हणालो बाहेर जा, तर तुम्ही मला वेड्यासारखे पाहाल. आणि जरी मी तुमच्यापेक्षा ताकदवान असलो आणि तुम्हाला जबरदस्तीने बाहेर काढले तरी ते जास्त वेळ टिकणार नाही, कारण तुम्ही पोलीस, वकील बोलवाल आणि मला शिक्षा होईल. का? कारण त्या घरावर तुमचा कायदेशीर हक्क आहे. तसंच जर एखादी व्यक्ती देवाला पूर्णपणे समर्पित नसेल तर दुष्ट आत्म्यांना तिच्यावर राहण्याचा काही हक्क मिळतो. अशा वेळी आपण त्यांना सहज काढू शकत नाही, आणि जरी देवाच्या शक्तीने आपण त्यांना बाहेर काढले तरी ते पुन्हा परत येऊ शकतात. म्हणूनच बहुतेक वेळा डेलिव्हरन्स विश्वासणाऱ्यांसाठी होते, अविश्वासणाऱ्यांसाठीही होते, आणि नंतर ते येशूला स्वीकारतात. पण विशेष विश्वासणाऱ्यांच्या बाबतीत, कारण सैतान त्यांच्या जीवनात बेकायदेशीरपणे राहतो. आपण येशूच्या रक्ताद्वारे, कबुलीद्वारे त्या कायदेशीर हक्काला तोडू शकतो आणि त्या शत्रूला पूर्णपणे बाहेर काढू शकतो. दुसरा वाद लोक करतात तो असा, पवित्र आत्मा आणि दुष्ट आत्मे एकत्र राहू शकत नाहीत. हे ऐकायला खूप योग्य आणि पटण्यासारखं वाटतं, पण विचार करा, माझ्या घरात मी राहतो आणि माझ्यासोबत दुसराही एक व्यक्ती राहतो. त्याच्याकडे घराची किल्ली आहे, त्याला घरात जागा आहे, त्याला येण्या जाण्याचा अधिकार आहे, पण तो घराचा मालक नाही. त्याचप्रमाणे असं म्हणणे की पवित्र आत्मा असताना दुसरं काहीच आत असू शकत नाही, हे तसं आहे जसं म्हणणं की तुम्ही तुमच्या घरात राहता आणि दुसरं कोणीच राहू शकत नाही. हे वास्तव्य नाही. पवित्र आत्मा एखाद्या विश्वासणाऱ्यांमध्ये राहू शकतो आणि तरीही तो व्यक्ती नैराश्य, भीती, शंका, जुन्या जखमा किंवा इतर संघर्षांशी झुंज देऊ शकतो. जर पवित्र आत्मा येतात सगळं आपोआप निघून जात असेल तर मग नैराश्य, भीती, दुखापती, भूतकाळाचे परिणाम हे सगळं का राहते?
याचा अर्थ असा की पवित्र आत्मा आपल्यात असला तरी काही गोष्टी अजूनही आपल्या जीवनात राहू शकतात, कारण पवित्र आत्मा आपल्या आत्म्यात राहतो. पण दुष्ट प्रभाव, जखमा आणि न बदललेले विचार हे आपल्या मनाच्या क्षेत्रात असतात. आत्मा आणि मन हे वेगळे आहेत. देवाचे वचन या दोघांमध्ये फरक दाखवते. म्हणूनच पवित्र आत्मा तुमच्यात असू शकतो आणि तरीही तुमच्या जीवनातील काही भागांमध्ये दुष्ट प्रभाव असू शकतो. पण याचा अर्थ असा नाही की दुष्ट आत्मा तुमचा मालक आहे. मालक पवित्र आत्माच आहे. दुष्ट आत्मे फक्त भाडेकरूंप्रमाणे असतात, ज्यांना तुम्ही कधीतरी जागा दिली, प्रवेश दिला, किल्ली दिली आणि ते येतात जातात जोपर्यंत तुम्ही तो प्रवेश बंद करत नाही आणि येशूच्या रक्ताने व पवित्र आत्म्याच्या शक्तीने त्यांना बाहेर काढत नाही. म्हणूनच दुष्ट आत्मे आणि पवित्र आत्मा एकाच व्यक्तीत असू शकतात, कारण ते एकाच ठिकाणी राहत नाहीत. दुष्ट आत्मे शरीराद्वारे मनावर कार्य करतात, पण पवित्र आत्मा आपल्या आत्म्यात राहतो. जेव्हा पवित्र आत्मा येतो तेव्हा आपला आत्मा नवीन बनतो आणि तो पवित्र आत्म्याशी एक होतो. तो आत्म्यात असतो, मनात नाही. तिसरा वाद लोक करतात, प्रकाश आणि अंधार एकत्र राहू शकत नाहीत. पण हे वचन अनेक वेळा चुकीचे वापरले जाते. 2 कोरिंथ 6:14 लिहिले आहे, तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. लक्ष द्या, ते म्हणत नाही की ते शक्य नाही, तर म्हणते होऊ नका. म्हणजे ते शक्य आहे पण योग्य नाही. आजही अनेक ख्रिस्ती अविश्वासणाऱ्यांसोबत नात्यात असतात, म्हणजे हे अशक्य नाही पण योग्य नाही. पुढे पौल म्हणतो, धर्म आणि अधर्म यांच्यात काय संगत आहे? जर आपण म्हणालो की प्रकाश आणि अंधार कधीच एकत्र येऊ शकत नाहीत, तर त्याचा अर्थ असा होईल की ख्रिस्ती आणि अविश्वासी कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. पण प्रत्यक्षात ते शक्य आहे. पुढे तो म्हणतो, प्रकाश आणि अंधार यांच्यात काय सहभाग आहे? इथे पौल काय सांगतोय? तो काय होऊ शकत नाही हे सांगत नाही, तो काय होऊ नये हे सांगतोय. जर आपण या वचनाचा चुकीचा अर्थ लावला तर आपण असे म्हणू लागतो की ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात अजिबात अंधार, पाप किंवा संघर्ष असू शकत नाही. पण ते खरे नाही. ख्रिस्ती व्यक्ती आत्म्यात धर्मी असू शकते, पण मन, विचार आणि शरीरात अजूनही संघर्ष असू शकतो. म्हणूनच जसे ख्रिस्ती आणि अविश्वासी एकत्र येऊ शकतात, जरी ती योग्य नसले तरी, तसेच प्रकाश आणि अंधारही एकत्र अस्तित्वात राहू शकतात, जरी ते देवाची इच्छा नसली तरी. वचनाला संदर्भाबाहेर घेऊ नये हे खूप महत्त्वाचं आहे. आपण वचन वाचलं पाहिजे आणि वचनालाच आपल्याला समजावू दिलं पाहिजे. लक्षात ठेवा, येशूने पहिला दुष्ट आत्मा रस्त्यावर नाही तर सभास्थानात काढला. तो वाळवंटातून परत आला आणि जेव्हा तो उपदेश करत होता तेव्हा सभास्थानात एक दुष्ट आत्मा प्रगट झाला. तो मनुष्य देवावर विश्वास ठेवणारा होता, नियमितपणे शब्बाताला येणारा होता. कदाचित त्यालाही माहीत नव्हतं की त्याच्यात दुष्ट प्रभाव आहे. त्याला काही विचित्र गोष्टी, सवयी, वर्तन जाणवत असेल, पण नेमकं काय आहे ते समजत नव्हतं. पण पवित्र आत्म्याच्या अभिषेकामुळे तो दुष्ट आत्मा उघड झाला आणि येशूच्या सामर्थ्याने बाहेर काढला गेला. म्हणजे येशूने दुष्ट आत्मा काढणे रस्त्यावर नव्हे तर मंडळीतच सुरू केले. मग जे लोक म्हणतात की ख्रिस्ती लोकांमधून दुष्ट आत्मे काढू नयेत, मग आपण काय करायचं? त्यांना तसंच राहू द्यायचं का? नाही, आपण त्यांना बाहेर काढलं पाहिजे. आपण कैद्यांना स्वातंत्र्य द्यायला हवं. येशूने एका स्त्रीला, जिला 18 वर्षे पाठदुखीचा त्रास होता, तिला त्याने अब्राहमाची मुलगी म्हटलं. याचा अर्थ ती देवाशी योग्य नात्यात होती, विश्वास ठेवणारी होती, तरीही ती सैतानाने बांधलेली होती. याचा अर्थ असा की देवाशी करारात असलेली व्यक्तीही बांधलेली असू शकते. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की येशू ख्रिस्त आपल्याला मुक्त करायला तयार आहे, इच्छुक आहे. येशूने एका परकीय स्त्रीला सांगितलं की सुटका हे मुलांची भाकर आहे. ती आपल्या मुलीसाठी मुक्ती मागत होती आणि येशू म्हणाला की मुलांची भाकर कुत्र्यांना देता येत नाही. याचा अर्थ डेलिव्हरन्स, सुटका हे देवाच्या लोकांसाठी आहे. येशू म्हणतो की मुक्तता ही देवाच्या मुलांची आहे, ती देवाशी करार नसलेल्या लोकांसाठी नाही. त्यामुळे आपण हे समजून घ्यायला हवं की देव मुक्ततेकडे तसंच पाहतो जसं आपण अन्नाकडे पाहतो. स्वातंत्र्य हे आध्यात्मिक अन्न आहे. मुक्त होणं ही चांगली गोष्ट आहे. म्हणून ख्रिस्ती लोकांनी डिलिव्हरन्स म्हणजेच सुटकेला घाबरू नये, कारण ते आपल्याला आत्म्याचं अन्न आहे. म्हणूनच प्रभूच्या प्रार्थनेत येशू शिकवतो, आम्हाला वाईटापासून सोडव. जर सुटका ख्रिस्ती लोकांसाठी नसेल तर ते देवाला पिता म्हणत का त्याच्याकडे मुक्ततेची विनंती करतात? पौल सांगतो, सैतानाला जागा देऊ नका आणि पुन्हा बंधनात अडकू नका. जर ख्रिस्ती कधी सैतानाला जागा देऊ शकत नसतील किंवा पुन्हा बंधनात अडकू शकत नसतील तर अशी चेतावणी दिलीच नसती.
येशू आपल्या शिष्यांना म्हणतो, माझ्या वचनात राहा आणि तुम्ही खरे शिष्य व्हाल. आणि पुढे तो म्हणतो, तुम्ही सत्य जाणाल आणि सत्य तुम्हाला मुक्त करेल. हे शब्द त्याने कोणाला सांगितले? जे त्याच्यावर विश्वास ठेवत होते त्यांना. पण त्यांनी उत्तर दिलं, आम्ही कधीच बंधनात नव्हतो. आजही अनेक ख्रिस्ती असंच म्हणतात, हे आमच्यासाठी नाही. जरी त्यांच्या जीवनात व्यसन, पाप, सवयी, संघर्ष असले तरी ते त्याला फक्त कमजोरी किंवा शिस्तीचा अभाव म्हणतात. पण अनेक वेळा त्या गोष्टी फक्त नैसर्गिक नसतात, त्या आध्यात्मिक असतात. म्हणून येशू आपल्या शिष्यांना सांगतो, माझ्या वचनात राहा, मंडळीत जा, प्रार्थना स्वीकारा, कारण त्याला आपल्याला मुक्त करायचं आहे, आपल्याला सोडवायचं आहे. 2 शमूएल 22 लिहिले आहे, परमेश्वर माझा खडक, माझा किल्ला आणि माझा मुक्त करणारा आहे. दावीद देवाबद्दल बोलताना सांगतो की धर्मी लोकांवर अनेक संकटे येतात, पण परमेश्वर त्यांना सर्वांतून सोडवतो. देव आपला मुक्त करणारा आहे, हे त्याच्या नावांपैकी एक आहे. त्यामुळे मुक्तता फक्त देवाबाहेरील लोकांसाठी आहे असं समजू नका. आपण अनेकदा उदाहरण देतो की देवाने इस्रायलला मिस्रमधून सोडवले. इस्रायल हे त्याची लेकरं होते. त्याने मिस्रच्या लोकांना नाही तर आपल्या लोकांना सोडवले. म्हणून जे लोक विचार करतात की मुक्तता फक्त वाईट किंवा हरवलेल्या लोकांसाठी आहे, ते चुकीचं आहे. त्यांना तर स्वतःलाच माहीत नसतं की त्यांना मुक्ततेची गरज आहे. आणि जर त्यांच्यातून एखादा दुष्ट आत्मा बाहेर गेला तर ते पुन्हा अधिक वाईट अवस्थेत जाऊ शकतात. म्हणून ख्रिस्ती लोकच मुक्ततेसाठी योग्य आहेत, कारण ते देवाचे आहेत. येशू ख्रिस्त आपल्या मुलांना त्यांच्या दुःखातून, त्रासातून, साखळ्यांतून आणि बंधनातून सोडवायला उत्सुक आहे. कारण डिलिव्हरन्स, सुटका किंवा मुक्तता हे मुलांचं अन्न आहे. जर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. मला तुम्हाला स्वर्गीय मार्गामध्ये तुमची मदत करू द्या, तुम्हाला आत्म्यात, वचनात आणि देवाच्या शिक्षणात वाढायला. ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. प्रभू आपणा सर्वांना आशीर्वाद देव.